चला आपण बनवूया चिकन। मी इथे कांदा कापून घेतला आहे, कोथिंबीर, लसूण, त्यानंतर कुकर ठेवून त्यामध्ये तेल टाकूया। कांदा छानपैकी कांदा तळतोय आपला। त्यानंतर लसूण, कोथिंबीर टाकूया फोडणीमध्ये, त्यामध्ये चव वाढते। त्यानंतर हळद टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया, छानपैकी हलवून आणि आपले स्वच्छ धुतलेले चिकन टाकूया, छान हलवून त्यामध्ये पाणी टाकूया आणि 3 शिट्ट्या घेऊया। आपल्या शिट्ट्या झाल्या आहेत, छानपैकी चिकनही उकडले, रंग पहा छान आला आहे सूपला। त्यानंतर वाटण आहे, वाटण आपण ग्राइंड करूया। वाटण तयार आहे इथे। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकूया, त्यानंतर आपले वाटण टाकून छानपैकी वाटणाला तेल सुटेपर्यंत हलवूया। त्यानंतर आपण हळद, लाल तिखट, काळा मसाला, आपल्या आवडीनुसार मसाले टाकू शकतो आपण। इथे माझ्याकडे आहे, मी सर्व टाकले आहेत। त्यानंतर एवढेचा चिकन मसाला टाकूया, त्यामुळे चव आणखीन छान वाढेल आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाले छान परतून घ्यावे। रंग पहा छान आला आहे। त्यानंतर आपले वाफळते चिकन टाकूया, नंतर छानपैकी उकळी आणूयात। हे बघा छान उकळी आली आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकूया, रंग छान येईल तरी सारखी। हे बघा किती सुंदर छान मस्त तरी आली लाल। आणि आता छानपैकी सर्व करूया। रेसिपी आवडली असेल नक्की लाईक शेअर करा।